गेल्या 4 तासांपासून जे आंदोलनकर्ते आहेत ते रेल्वे ट्रॅकवर उभे आहेत, आक्रमक पवित्रा त्यांच्याकडून घेतला जातोय। नाही, मी तर म्हणते हे जे आंदोलन चालू आहे ते तर 100% रास्त आहे, पण हे तरी शांततेत आहे। हे तर पेटवायला पाहिजे, कारण जेव्हा आज वारंवार आपल्या पुरोगामी महाराष्ट्रात पण लहान मुलींवर जर असं होत असेल तर ही काय म्हणजे शैतान आहेत का काय आहेत ही लोक? आणि अशी घाणेरडी मानसिकता, अशी विकृत मानसिकता कुठून येते? कोण त्याला समर्थन देत आहे? म्हणजे जर गुजरातमध्ये रेपिस्टना तुम्ही त्यांची पदयात्रा काढून त्यांचे सत्कार करणार आहात तर मग हे साहजिक आहे ना, मग सगळ्यांना वाटेल की आम्ही काही करू शकतो मुलींवर। म्हणजे आता स्त्री जन्माचं स्वागत करून उपयोग काय मला सांगा? जर तुम्ही आदरच करू शकत नाही, आज डॉक्टर महिला कामावर जायच्या आधी 10 वेळा विचार करावा लागेल, पालकांना म्हणजे आईला त्या मुलीला पोटी जन्माला द्यायच्या आधी पण 10 वेळा विचार करावा लागेल, शाळेत पाठवण्याच्या आधी विचार जर करावा लागत असेल तर आपण चाललोय तर कुठे समाज म्हणून? आणि मला असं वाटतं अतिशय लाजिरवाणी गोष्ट आपल्या सगळ्यांसाठी, देवेंद्र फडणवीसांनी तर राजीनामा द्यायलाच पाहिजे, पण किती दिवस हे चालणार आहे? आज राजकारणाच्या पलीकडे जाऊन समाज म्हणून आपण समाजानेच हे सगळं हातात घेतलं आहे। प्रशासन आणि राज्यकर्त्यांकडून काही अपेक्षा राहिल्या नाहीयेत। ही विकृत मानसिकता कुठून येते लोकांमध्ये? आणि इतकं वाईट म्हणजे अंगावर शहारा येण्यासारखी गोष्टी जर घडत असेल तर मला असं वाटतं आपण सगळ्यांनी ह्याच्याबद्दल काहीतरी ठोस काहीतरी केलं पाहिजे। आणि पोलीस पण त्या ठिकाणी नोंद घेत नाहीये, 4-4 दिवस लागतात त्या मॅटरचं कॉग्निझन्स घ्यायला, FIR लॉन्च करायला एवढा वेळ लागतो। काय चाललंय काय देशात? हो ताई, आपण नुकताच काही महिला आंदोलनकर्त्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा जाणून घेतल्यात। त्यांचं असं म्हणणं आहे, आम्हाला लाडकी बहीण योजना नको, आम्हाला लाडकी सुरक्षा बहीण योजना द्या, अशी मागणी त्या करताना सध्या पाहायला मिळत आहेत। नक्कीच लाडकी बहीण, मला सांगा महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा करून काय तुम्ही त्यांना मानसिक बळ देऊ शकता का? पैसे तुम्ही काय त्यांना विकत घेण्याचा, ऑब्जेक्टिफाय करण्याचा प्रयत्न करताय का? काय चाललंय काय? आम्हाला आम्हाला सुरक्षा पण नाही देऊ शकत तुम्ही? आम्ही तेवढंच मागतोय, आम्ही समर्थ आहोत, आम्ही स्वतःची काळजी घेण्यात समर्थ आहोत। पण ताई, तुमचा मुद्दा आमच्यापर्यंत पोहोचलाय, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी।